काय सांगू याला, एका शब्दात होतं उत्तर याचं, पण का कोणास ठाऊक मला याचं उत्तर एका वाक्यात देताच येईना. कारण हा पन्हाळा नावापुरता कुठं आहे. खूप खूप सारे इमोशन्स आहेत या पन्हाळ्यावर. मनाला चटका लावणारी घटना म्हणजे पिता पुत्राची अखेरची भेट याच किल्ल्यावर झाली. महाराजांवर विष प्रयोग करणारे घातके लोक ही या किल्ल्याने पाहिले आणि आपल्या धन्यासाठी आपला प्राण शिल्लक करणारे मावळेही या किल्ल्याने पाहिले. पन्हाळ्यापासून थोडं पुढे गेलं की सिद्धीचे सैनिक सपासप कापणारा साक्षात यमही या किल्ल्याने पाहिला आणि राजांसाठी आपल्या उराची अलगद घसरगुंडी करून विशाळगडापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक मावळ्याच्या पराक्रमाचा हा साक्षीदार आहे हा पन्हाळा किल्ला. प्रचंड पाऊस पडतोय. दोघांचा फुल्ल दंगा चालू आहे. यांचे पाय खेचण्यासाठी त्यांना एक प्रश्न विचारला. यथार्थ कुणाचा पुतळा आहे? आनंदराव देशपांडे. चला, हे माझ्या पुढचे निघाले. पन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लागते ती म्हणजे विहीर. हिला अंधारबावडी किंवा श्रीनगरची बारव असे म्हणतात. दुश्मनाला ओळखता येऊ नये अशा पद्धतीने ही विहीर बांधली आहे. तिचे कमानीचे वर उर्दू भाषेत लिहिलेले शिलालेख आढळतात. त्याच्यानंतर लागतो तो 3 दरवाजा. त्याचं बांधकाम चुना, गूळ, उडीद, शिसं हे सगळे मिक्स करून बांधलेले, जेणेकरून छत गळणार नाही. हा जो चौक दिसतोय याला म्हणतात विष्णू चौक. इथेच कोंडोजी फर्जंद यांनी हा पन्हाळा जिंकून घेऊन शिवाजी महाराजांचे स्वागत सुवर्ण मुद्रा देऊन केले होते. आणि ही जी मी दोघांना विहीर दाखवतोय तिला म्हणतात विष्णू तीर्थ. हे चिन्ह यातला हत्ती म्हणजे 13व्या शतकातील बहामनी राजांच्या काळातले चिन्ह आहे. या चिन्हात एकाच पक्षाला वेगवेगळ्या प्राण्यांचे अवयव जोडलेले आहेत. इथून पुढे येतो तो मेन दरवाजा, ज्यावरती सिद्धीने मारलेले 3 तोफ गोळ्यांचे निशाण आहेत. आता वेळ येते अंबरखाना म्हणजेच गोडाऊन पाहण्याची. हे आहे इथलं सगळ्यात मोठं गोदाम गंगा. येथे जवळजवळ 5 लाख पोती धान्य ठेवले जायचे. चल दाखव. रणवीर येतात ती वरती जागा दिसते का? त्याच्यातून धान्य खाली टाकलं जायचं. दिसतात काय बघ. हा पहिला लेअर. तिथे खाच आहे काय? खाच वरती एक काच आहे बघ आणि त्याच्या वरती एक काच आहे. तर त्याच्यामध्ये 3 लेअर करून धान्य ठेवलं जायचं आणि सगळ्यात वरच्या लेअरला बारूद वगैरे आपले दारू गोळा ते ठेवलं जायचं. दुसरे गोदाम म्हणजे जमुना, ज्यामध्ये बाजरी, आणि तिसरे गोदाम सरस्वती, ज्यामध्ये तांदूळ वरी ठेवले जायचे. वाऱ्याच्या दिशेचा अभ्यास करून ही गोडाऊने बांधण्यात आली होती. या इमारतींना 900 वर्ष पूर्ण झाली. आणि ही आहे पन्हाळ्याची मुख्य बिल्डिंग सज्जाकोटी. इथूनच संभाजीराजे राज्यकारभार बघायचे. गडाची मुख्य कामे इथूनच व्हायची. महाराजांची आणि शंभूराजांची भेट ही याच सदरेत झाली. येथे मुस्लिम शासकांनी कोरलेली शिल्प पाहायला मिळतात. हे जे धुक्यांनी वेढलेले गाव आहे त्याला आदिलशहाचा 3रा मुलगा इब्राहिम असे नाव होते. स्वतःच्या नावावरूनच दिला असेल बहुतेक, पण आता ते बदलून आपटी करायचे चालू. हेच ते मुख्य कमरे जेथे संभाजीराजे आपला राज्यकारभार चालवायचे. मुलं किल्ला पाहण्यात व्यस्त होती आणि माझ्या समोर येतो हा सीन. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे 2च मंदिर आहेत. एक हे आणि दुसरे म्हणजे सिंधुदुर्गला. बरोबर समोर महाराणी ताराराणींचा महाल.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे महाराजांची मूर्ती दक्षिणमुखी आहे. प्रवास संपतोय. किल्ल्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. खूप गोष्टी पाहायच्या आहेत आणि दाखवायच्या आहेत. पण आहे तेवढंच चैतन्याने भरलेलं रांजण घेऊन घरी जातोय. नक्कीच परत भेट होईल उरलेला किल्ला पाहण्यासाठी.